चाळीसगाव आज दिनांक 1 नोव्हेंबर शनिवार रोजी माननीय आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या कार्यालयात चाळीसगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। या मुलाखतींमध्ये विविध प्रभागांतील इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावून आपापले विचार, कार्यसंघ आणि स्थानिक विकासासाठीची बांधिलकी याबाबत मांडणी केली। इच्छुक उमेदवारांच्या प्रतिक्रिया। काही उमेदवारांनी सांगितले की नगरसेवक पद हे लोकसेवेचे माध्यम असून आपल्या भागातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणी पुरवठा आणि युवकांच्या रोजगारासाठी काम करणे हेच आपले ध्येय असेल। तर काहींनी व्यक्त केले की आमदार मंगेश दादा यांच्या नेतृत्वाखाली शहरात अनेक विकासकामे झाली आहेत। पुढील काळातही हेच काम अधिक गतीने पुढे नेण्यासाठी आम्ही उमेदवारी मागत आहोत। मुलाखतींना आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। सर्व उमेदवारांमध्ये उमेदवारीबद्दल उत्सुकता आणि स्पर्धात्मक वातावरण दिसून आले। आम्ही आज या ठिकाणी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा निमित्त येथे जमलेलो आहोत। इच्छुक उमेदवारीसाठी खूप सारा माहोल दिसत आहे। बऱ्याच लोकांची गर्दी झालेली आहे। उत्सुक महिला, त्यापैकी महिलांची संख्या जास्त दिसत आहे। प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवार दिसत आहेत। त्यापैकी मी पण एक आहे। प्रभाग क्रमांक 12 मधून मी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज नोंदवत आहे। मी प्रभाग क्रमांक 16 मधून उमेदवारीची मागणी केली आहे। भारतीय जनता पार्टीचे गेल्या 30 वर्षापासून काम करीत आहे, पण आता वार्डाचा विकास मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करायचे आहे। तरी मला तिकीट मिळावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। हो, मुलाखतीसाठी आलोय। आता मुलाखत बाकी आहे। हो, मुलाखत झाल्यावर हो चांगल्या मुलाखतीला चांगल्या प्रकारचा उत्साह निर्माण झालेला आहे। हो, आता मंगेश दादाच्या मध्ये आम्ही जात आहोत। आता आमची मुलाखतीला सुरुवात होणार आहे। नमस्कार, मी पूजा निरंजन लद्दे। मी प्रभाग क्रमांक 4 मधून इच्छुक उमेदवार म्हणून आलेली आहे। इथं आज खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे। त्यामध्ये 50% महिला, 50% पुरुष आहे। त्यातल्या त्यात मी स्थानिक रहिवासी आहे, त्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टीने माझा विचार करावा। धन्यवाद। इच्छुक उमेदवार या ठिकाणी आलेलो आहोत आणि आदरणीय मंगेशदादा चव्हाण यांनी जे कार्य केले आणि पक्षाने आजपर्यंत ज्या योजना राबवल्यात, विविध योजनांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत गेलोय। लोकांमध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे। लाडकी बहीण योजना असेल, विविध ज्या काही योजना असतील, अशा समाजाचे जे दुर्बल घटक आहेत, वंचित घटक आहेत, त्यांच्यापर्यंत सर्वांचं अंत्योदय हे जे काही आमची संकल्पना आहे पक्षाची, तर त्या संकल्पनेतून आजपर्यंत भरपूर कार्य असं पक्षाचं आहे। त्यामुळे आम्हाला असा विश्वास आहे की पक्षाचे जे काही आमचे प्रतिनिधी असतील प्रत्येक वार्डातून, तर हमखास त्यांना यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। हे कामं करत असताना मला एका गोष्टीची जाणीव झाली की पद असल्याशिवाय, म्हणजे पद असल्यानंतर बरेचसे कामं हे काही पदाला अनुसरून त्या कामाला आपल्याला 2 महिने लागतात। हे काम आपलं 8 दिवसामध्ये होऊ शकतं। लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ मिळू शकतो। आणि ह्या माझ्या कामाचा लेखाजोखा बघून पक्षाने मी जे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत काम केले, पक्षाने मला न्याय द्यावा आणि मला न्याय मिळेलच अशी मला अपेक्षा आहे।